नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी पुण्यतिथीनिमित्त आपण सर्वजण गुरुक्षेत्राचे पारायण करत असतो. तर हे पारायण 7 दिवसाचं असतं. 7व्या दिवशी याची सांगता असते. आता पारायणाबद्दल बरेच व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड झालेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच जणांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून की तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तर बघा, आपल्याकडून चुका तर होत असतात पारायण करत असताना. तर आपल्याकडून अशा काही चुका होणार नाहीत, त्यासाठी आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुक्षेत्र पारायण सप्ताह प्रत्येक केंद्रामध्ये होत असतो. 9 एप्रिल ते 15 एप्रिल या दरम्यान हा सप्ताह आहे. ज्यांना गुरुक्षेत्राचं पारायण खरंच करायचं आहे आणि केंद्रामध्ये जाणं शक्य नाही, त्यांनी हे पारायण घरी केलं तरी पण चालतं. आदल्या दिवशी 1 गाईला आणि 4 कुत्र्याला आपल्याला छोटीशी पोळी खाऊ घालायची असते. तर आता गुरुक्षेत्र पारायण करताना पूजेची मांडणी जी आहे ती अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकतात. ज्यांना पूजेची मांडणी कशी करायची माहिती नसेल, त्यांनी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, तो नक्की जाऊन बघा. गुरुक्षेत्राचं पारायण करताना 7 दिवस कडकडीत नियम पाळावे लागतात. नियम आणि अटी पाळूनच हे पारायण करायचं आहे. ज्यांना नियम पाळणं शक्य आहे त्यांनीच हे पारायण करायचं आहे. दुसरं म्हणजे बघा, हे नियम फक्त 7 दिवस आपल्याला पाळायचे आहेत. आपण आयुष्यात एवढ्या अडचणी झेलत असतो आणि 7 दिवस हे नियम खरंच काही जणांना पाळणं खूप अवघड वाटतं. पण 7 दिवस असे निघून जातात, कळतसुद्धा नाही. आणि अगदी साधे सोपे नियम आहेत, आपण ते नक्कीच पाळू शकतो. आता पारायण करत असताना बऱ्याच जणांची चिडचिड होते, झोप येते, राग येतो, डोकं दुखतं, गरगरतं, अनेक गोष्टी होत असतात. असंही अशा त्रास होत असतो. बघा, आता काही जण ह्या गोष्टी झाल्यामुळे डोकं दुखतं, चक्कर येतं, आजारी पडलं, बसवत नाही, पायाला मुंग्या खूप येतात. बरेच जण काय करतात, पाय दुखतात म्हणून बरेच जण हे पारायण पूर्ण करत नाहीत. तर असं आपल्याला बिलकुल करायचं नाही. ह्या गोष्टी बऱ्याच जणांना होत असतात. आता ह्या गोष्टी का होतात? आपल्या घरात जर का वाईट बाधा असेल, निगेटिव्ह ऊर्जा असतील, आपल्या घरात वर्षानुवर्ष साठलेली निगेटिव्ह ऊर्जा असते, वाईट बाधा, नकारात्मकता असते, नजर दोष असतो, त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी घडून येत असतात. आपण ज्या वेळेस पारायण करतो तेव्हा साक्षात दत्तगुरू आपल्या घरात 7 दिवस सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असतात. आपल्या घरामध्ये स्वामी महाराज असतात. ज्यावेळेस हे पारायण करतो आपण, त्यावेळेस ज्या वाईट बाधा असतील, वाईट गोष्टी असतील, नकारात्मक ऊर्जा असेल, यांना बाहेर काढण्याचं हे काम दत्तगुरू करत असतात. त्यांना फटके देत असतात. अशा वाईट बाधांना, वाईट शक्तीला आपल्या घरातनं बाहेर जायचं नसतं. मग अशा वेळेस या शक्ती, या बाधा आपल्याला त्रास देत असतात आणि आपलं पारायण पूर्ण होऊ नये म्हणून अडथळा आणत असतात. तर हे अडथळे निर्माण करायचं काम ह्या वाईट गोष्टी करत असतात. अशा छोट्या छोट्या गोष्टींना घाबरून न जाता आपण उलट आणखीन जोरानं हे पारायण करायचा प्रयत्न करायचा. 7 दिवस चिडचिड असू द्या, झोप असू द्या, डोकेदुखी असू द्या, या गोष्टी थोड्याशा सहन करा. दत्तगुरूंना, स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करा आणि तुम्ही हे पारायण करायचंच आहे. आता मळमळतं, डोकं दुखतं, काही वेळेला ॲसिडिटीमुळे मळमळतं, डोकेदुखी होते, आपली झोप होत नाही. मग यासाठीच आपल्याला या काळात काही जेवणाचे नियम पाळायचे असतात. द्विदल धान्याने ॲसिडिटी होते म्हणून ते खायचं नाही. मेथीची भाजी ॲसिडिटी निर्माण करते, शेपूची भाजी डेकर येते, भात खाल्ल्यानं झोप लागते, आळस येतो, जड अन्नपदार्थ आहेत ज्याने झोप येते, आळस येतो आणि ॲसिडिटी होत असते. म्हणून पदार्थ आपल्याला या 7 दिवसांमध्ये अजिबात घ्यायचे नसतात. तर या गोष्टी आपल्याला होणार नाहीत. त्याचप्रमाणे बऱ्याच जणांना राग येतो. ज्यांची चिडचिड कधी झालेली नसेल तो व्यक्ती चिडचिड करत असतो. यामुळं चिडचिड करतो. तर अशा काळामध्ये 7 दिवस आपल्याला थोडीशी शांतता ठेवून समजून उमजून घ्यायचं. हे पारायण करायचंच आहे. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, पारायण करत असताना रोज देवपूजा करायची का? बघा, देवपूजा हा भाग वेगळा आहे आणि आपलं पारायण करणं हा भाग वेगळा आहे. आपली रोजची देवपूजा करायचीच आहे. रोजची नित्यसेवा देखील आपल्याला करायची आहे. आता पूजा मांडणी केल्यानंतर आपण स्वामी पुण्यतिथीला स्वामींची मूर्ती ठेवतो, दत्त जयंतीला दत्तगुरूंची मूर्ती ठेवतो. मग बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की स्वामींची मूर्ती रोज उचलायची का? मूर्तीला रोज आंघोळ घालायची का? तर बघा, पूजा मांडणी पहिल्या दिवशी केल्यानंतर आपण 7व्या दिवशी पूजा मांडणी हलवत असतो. सांगता झाल्यावरच आपल्याला पूजा मांडणी हलवायची आहे. मग अशा 7 दिवसामध्ये आपल्याला कलश हलवायचा नाही, पाणी बदलायचं नाही, मूर्ती उचलायची नाही. फोटो असेल तर फोटो तुम्ही जागीच पुसून घेऊ शकतात.
7व्या दिवशी ज्या दिवशी सांगता आहे, ज्या दिवशी स्वामी पुण्यतिथी आहे, त्या दिवशी तुम्ही आवर्जून तुम्ही जिथे पूजा मांडणी केली आहे ती न हलवता तिथे असलेली धूळ घाण तुम्ही साफ करून घ्या. सुकलेली पानं असतील कलशातली ती काढून घ्या. कलशामध्ये पाणी दुसरं टाकायचं असेल, त्याचप्रमाणे स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींची, दत्तगुरूंची मूर्ती असेल, दत्तगुरूंची, गणपती बाप्पांची असेल तर गणपती बाप्पांची या सर्व मूर्त्यांना त्या दिवशी स्वच्छ पाण्याने पंचामृताने पुन्हा अभिषेक घाला. तर या पद्धतीने तुम्ही 7व्या दिवशी उद्यापनाच्या दिवशी या सर्व गोष्टी पुन्हा तुम्ही नव्याने करू शकतात आणि छान अशी सांगता म्हणजेच तुम्ही उद्यापन करू शकता. या व्यतिरिक्त जर का तुमचे आणखीन काही प्रश्न असतील तर मला नक्कीच कमेंट करा, विचारा. त्याचप्रमाणे पारायण करत असताना आपण वाचन करत असताना ग्रंथ उघडायचा आहे आणि वाचन करून झाल्यानंतर ग्रंथाला नमस्कार करून नैवेद्य दाखवून आरती करून आपल्याला ग्रंथ हा झाकून ठेवायचा असतो. ग्रंथ पिवळ्या किंवा लाल वस्त्राने झाकून ठेवा. ग्रंथ कधीही उघडा ठेवायचा नसतो. त्याचप्रमाणे रोज आपल्याला 1 माळ श्री स्वामी समर्थ, 1 माळ गायत्री मंत्र आणि आपल्याला स्वामी स्तवन आणि गणपती अथर्वशीर्ष हे रोज 7 दिवस पठण करायचं आहे. त्यानंतरच आपलं पारायण वाचायचं. तर शक्य झाल्यास तुम्हाला पारायणाचे वाचन आपण ब्रह्ममुहूर्तावर करायचा प्रयत्न करावा. दुपारी 12 ते 12:30 या काळामध्ये वाचन करायचं नाही. त्याचप्रमाणे ज्या महिलांना मासिक धर्माची तारीख माहिती असेल, ज्यांना वाटत असेल की मध्येच अडचण येईल, अशा महिलांनी पारायण खरंच करू नका. कारण बघा, आपल्याला जर का माहिती आहे आपली तारीख तो झाल्यानंतर पारायण हे तुम्ही करू शकतात. तर बघा, आपल्या घरामध्ये पारायण करत आहोत, अचानक आपल्याला आपल्या आजूबाजूला कोणतरी आहे असा जर भास होतो तर बघा, घरामध्ये तरी देखील असं वाटतं की अजून आपल्या आजूबाजूंना आवाज येतोय टप टप. तर आपल्याला जाणवलं तर समजायचं की महाराज आपल्या घरामध्ये आलेले आहेत, महाराज साक्षात तिथे वास्तव्य आहेत, त्यांचा आपल्याला हे संकेत आहेत. आणि आपण काय करायचं की महाराजांना सांगायचं की महाराज इथे शेजारी आसन असतो व्हा आणि हे पारायण मी करून घेणारे तुम्हीच आहात. माझ्या तोंडातून हे सगळे बोल वधून घेणारे तुम्हीच आहेत. हे पारायण निर्विघ्नपणे पाडण्यासाठी तुम्ही त्या आसन असतो हा. माझं पारायण ऐका. महाराजांनी तसं तुमच्याकडून म्हणजे तुम्हाला महाराजांना विनंती करायचं आहे, तुम्हाला महाराजांना विनंती करायची. अशा पद्धतीने आपल्याला हा एक संकेत मिळतो. बघा, पारायण करत असताना आपल्याला जाणवतं की आपल्याला बघा वारा आलेला आहे, आवाज येत असतो. त्यावेळेस देखील महाराज तिथे असतात, एवढं लक्षात घ्या. किंवा घाबरून जायचं नाही कुठल्याही गोष्टीला. कशाची सावली दिसली, काय झालं, काय नाही, काही देखील आपल्या मनामध्ये आणायचं नाही. त्याच पद्धतीने बघा, कधी आपण एखादी अगरबत्ती लावलेली असते, महाराजांना हिना तर लावलेलं नाही, आपण तरी देखील तिथे आपल्याला अगरबत्तीचा वास येतो, चाफ्याचा वास येतो, हिनाताचा वास येतो. म्हणजे आपण त्या आपल्या घरामध्ये हे अत्तर लावलेलंच नाही, अगरबत्ती लावलेलीच नाही, तरी देखील आपल्याला हा वास येतो. तर देखील आपण समजून जायचं की आपल्या घरामध्ये महाराजांचा निवास आहे. तर बघा, तर अशा वेळेस आपल्याला समजून जायचं की साक्षात महाराज आपल्या घरामध्ये आहेत आणि आपली सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे. अशा पद्धतीचा विश्वास महाराजांवरती ठेवायचा आहे. कधीही कोणत्याही प्रकारची शंका आपल्या मनामध्ये आणायची नाही, मुळात शंकाच आणायची नाही. आपण जी केलेली सेवा आहे ती महाराजांपर्यंत पोहोचते की नाही पोहोचत, त्यामुळे कधीही अशा पद्धतीचा म्हणजे विचार करायचा नाही. त्याच पद्धतीने मनामध्ये वाईट विचार असतील, घाणेरडे विचार येत असतील तर महाराजांना विनंती करायची की महाराज अशा पद्धतीचे घाणेरडे विचार माझ्या मनामध्ये येऊ देऊ नका. मला हे पारायण निर्विघ्नपणे पार पाडायचं आहे. तुम्हाला फक्त ती रक्षा घ्यायची आहे. तुम्हाला ती रक्षा आपल्या कपाळाला लावायची. महाराजांना एकदा नतमस्तक होऊन तिथून आपल्याला लगेच पारायणाला सुरुवात करायची आहे. तर कशा पद्धतीने त्रास होतो बघा या काळामध्ये, पारायण काळामध्ये, या संबंधित म्हणजे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती भेटलेली आहे. आणि बघा, आपण ज्यावेळेस पारायण करत असतो त्या आपल्या पारायण काळामध्ये आपण ज्यावेळेस दिवा लावतो त्या दिव्यामध्ये फूल तयार होणं, ओंकार तयार होणं, चंद्रकोर तयार होणं, तर असं जर काही तयार होतं असेल दिव्यामध्ये तर त्यावेळेस आपण समजून जायचं की आपली सेवा महाराजांपर्यंत पोहोचलेली आहे. महाराज आपल्याला कुठल्या ना कुठल्या ह्याच्यामध्ये दर्शन देत आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला पारायण करत असताना संकेत भेटतात, काही त्रास होतात, तर हे समजून उमजून घेण्याची क्षमता आपल्याकडे असायला हवी. असं म्हटलं जातं की गुरुचित्र पारायण काळामध्ये शक्यतो डाव्या कुशीवरती झोपावं, पण आपल्याला उजव्या कुशीची सवय असते, पण थोडीशी पारायण काळामध्ये डाव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा प्रकारचा आपल्याला पारायण काळामध्ये त्रास होतो, संकेत भेटतात स्वामी महाराजांचे, दत्तगुरू महाराजांचे.
तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहे. सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.